नमस्कार आणि स्वागत आहे. आजचा आपला विषय खूप इंटरेस्टिंग आणि तितकाच खोल आहे. हो, नक्कीच. आपण बोलणार आहोत पवित्र आत्म्याच्या कार्याबद्दल. आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यानुसार देवाचं राज्य नक्की कसं स्थापन होतं. आणि त्यात पवित्र आत्म्याचा रोल काय आहे? अगदी. चला जरा खोलात शिरून बघूया. नक्कीच. आणि आजची चर्चा सुरू करण्याआधी आपण काय शोधणार आहोत हे स्पष्ट करूया का? हो, उत्तम. स्रोतानुसार देवाचं राज्य ही काही खाण्यापिण्याची किंवा पाहण्याची गोष्ट नाहीये. अच्छा. तर ती आपल्या आत घडणारी एक प्रक्रिया आहे. ती कशी हे आपण समजून घेऊ. ओके. मग बायबलमध्ये एका जिंकणाऱ्या व्यक्तीबद्दल सांगितलंय, ज्याला काही विलक्षण प्रतिफळं मिळतात. हो, प्रकटीकरणामध्ये. बरोबर. त्या प्रतिफळांमागचा खरा अर्थ काय, त्यानंतर नवीन नाव मिळणं म्हणजे काय, या गूढ संकल्पनेचाही उलगडा करू. आणि शेवटी पहिला करार आणि नवीन करार. एक्झॅक्टली, यात नक्की काय फरक आहे हेही पाहू. मग सुरुवातच करूया त्या पहिल्या मुद्द्यापासून, देवाचं राज्य. म्हणजे लहानपणापासून आपण ऐकतो की देवाचं राज्य येईल, पण ते नक्की कुठे येईल, कसं दिसेल? हाच प्रश्न सगळ्यांना पडतो. याबद्दल स्रोतांमध्ये एक धक्कादायक विधान आहे की देवाचं राज्य दृश्य स्वरूपात येत नाही. ते इथे आहे किंवा तिथे आहे असं म्हणता येणार नाही, कारण ते आपल्या आत आहे. हे ऐकूनच सगळी समीकरणं बदलतात. म्हणजे आपण बाहेर शोधतोय, पण उत्तर आत आहे. अगदी बरोबर. हीच तर खरी क्रांती आहे. हे राज्य कोणत्या तरी भौगोलिक स्थानावर नाही, तर ते एका व्यक्तीच्या हृदयात, त्याच्या अस्तित्वात स्थापन होतं. हो. आणि स्रोतांनुसार हे होतं कसं, तर याचं उत्तर मॅथ्यूच्या शुभवर्तमानात मिळतं. ओके. तिथे म्हटलंय की जेव्हा देवाचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा आपल्या शरीरात येतो आणि दुष्ट शक्तींना बाहेर काढतो, तेव्हा समजावं की देवाचं राज्य आलेलं आहे. अच्छा, म्हणजे इतकं सोपं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जिथे पवित्र आत्म्याचं शासन चालतं ती जागा म्हणजे देवाचं राज्य. स्रोतांमध्ये यालाच एदेन बाग किंवा परमपवित्र स्थान असंही म्हटलंय. थांबा, म्हणजे हे एक प्रकारचं आंतरिक सरकार बदलण्यासारखं आहे. बरोबर. जिथे आधी दुष्ट शक्तींचं राज्य होतं, तिथे आता पवित्र आत्म्याचं शासन सुरू झालं. पण हे इतकं सोपं आहे का? कारण नियम तर आधी होतेच. हाच तर मुद्दा आहे. आणि हे समजून घेण्यासाठी स्रोतांमध्ये मोशे आणि यहोशुआ यांचे एक अप्रतिम प्रतीक वापरलं आहे. मोशे आणि यहोशुआ. मोशे नियमशास्त्राचं प्रतीक आहे. त्याने इस्रायल लोकांना वचनदत्त देशाच्या सीमेपर्यंत आणलं. पण तो त्यांना आत नेऊ शकला नाही. अगदी. त्यासाठी यहोशुआची गरज लागली, जो येशू किंवा पवित्र आत्म्याचं प्रतीक मानला जातो. ओके, हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे नियम, कायदे किंवा दगडावर कोरलेली आज्ञा तुम्हाला केवळ दारापर्यंत आणू शकतात. हो. त्या तुम्हाला दाखवतात की तुम्ही कुठे चुकत आहात, पण आत प्रवेश करण्याची ताकद देत नाहीत. बरोबर. नियम एक आरसा आहे जो तुम्हाला तुमचा मळलेला चेहरा दाखवतो, पण चेहरा धुण्याची शक्ती आरशात नसते. खरे. ती शक्ती येते यहोशुआकडून, म्हणजेच पवित्र आत्म्याकडून. पहिला करार जो दगडावर होता तो लोकांना वचनदत्त देशात नेऊ शकला नाही. पण नवीन करार, जो पवित्र आत्म्याद्वारे हृदयावर लिहिला जातो, तो हे काम करतो. ही केवळ नियमांची गोष्ट नाही, तर आंतरिक परिवर्तनाची आणि दैवी शक्तीची गोष्ट आहे. वा. म्हणजे बाह्य नियमांच्या पालनातून फक्त सीमेपर्यंत पोचता येतं, पण आत प्रवेश करण्यासाठी, त्या राज्यात जगण्यासाठी एका आंतरिक शक्तीची गरज आहे. हो. आणि याच आंतरिक शक्तीमुळे एक प्रकारचा संघर्ष सुरू होत असणार. आणि मला वाटतं याच संघर्षातून जिंकणाऱ्या व्यक्तीची संकल्पना पुढे येते. बरोबर. अगदी अचूक मुद्दा पकडला. जेव्हा आतमध्ये देवाच्या आत्म्याचं शासन सुरू होतं, तेव्हा एक युद्ध सुरू होतं जुन्या स्वभावाविरुद्ध. आणि जो या युद्धात टिकून राहतो, मात करतो, त्यालाच प्रकटीकरणाच्या पुस्तकात जिंकणारा म्हटलं आहे. आणि मग त्याला बक्षिसे मिळतात. हो. आणि या जिंकणाऱ्यासाठीही काही खास प्रतिफळं आहेत. ही काही साधी बक्षिसं नाहीयेत, तर ती गहन आध्यात्मिक सत्यांची प्रतीकं आहेत. ठीक आहे. तर मग या प्रतिफळांना आपण एखाद्या कोडखडवाने उलगडून बघूया. कारण जीवनाच्या झाडाचं फळ खाणं किंवा पांढरा दगड मिळणं हे काही शब्दशः घ्यायचं नसावं. नाही, अजिबात नाही. चला, पहिलं प्रतिफळ बघूया. देवाच्या नंदनवनातील जीवनाच्या झाडाचे फळ खायला मिळणे. याचा अर्थ काय? जीवनाचं झाड हे स्वतः प्रभू येशूचं प्रतीक आहे. अच्छा. त्यामुळे हे फळ खाणं म्हणजे येशूमध्ये असलेलं सार्वकालिक जीवन प्राप्त करणं. हे असं जीवन आहे जे मरणाने संपत नाही. ओके. आणि याच गोष्टीला जोडून दुसरं प्रतिफळ येतं, त्याला दुसऱ्या मरणापासून इजा पोहोचणार नाही. दुसरा मृत्यू म्हणजे पुन्हा एकदा शारीरिक मृत्यू
की याचा काही वेगळा अर्थ आहे? नाही. स्रोतांनुसार दुसरा मृत्यू ही एक अत्यंत गंभीर संकल्पना आहे. तो शारीरिक मृत्यू नाही, तर पापाचा आणि देवापासून कायमच्या विभक्त होण्याचा अंतिम परिणाम आहे. त्याला पापाशी संबंधित सर्व गोष्टी जाळून टाकणारा अग्नीचा सरोवर असं म्हटलंय. बापरे. जिंकणाऱ्याला या आध्यात्मिक अंताची भीती राहत नाही, कारण त्याने जीवनाच्या झाडाचं फळ चाखलेलं असतं. तो त्या अंतिम परिणामापासून सुरक्षित असतो. ठीक आहे, म्हणजे पहिलं जीवन मिळतं आणि दुसरं मृत्यू टळतो. पुढे काय आहे? यादीत गुप्त मांडणा आणि नवीन नाव असलेला पांढरा दगड याचाही उल्लेख आहे. हो. हे तर आणखीच गूढ वाटतंय. हो, कारण हे खूप वैयक्तिक आहे. गुप्तमान्ना म्हणजे सत्याचं वचन जे जगाला कळत नाही, पण ते त्या जिंकणाऱ्याला मिळतं. आणि ते नवीन नाव? ते तर त्याहूनही खास आहे. ते नाव फक्त देवाला आणि त्या व्यक्तीला माहीत असतं. त्यावर आपण सविस्तर बोलूच. ओके. याशिवाय त्याला राष्ट्रांवर अधिकार मिळतो. पांढरी वस्त्र मिळतात, जे पुनरुत्थित शुद्ध शरीराचं प्रतीक आहे. आणि त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकातून कधीही पुसलं जात नाही. बरोबर. तुम्ही म्हणालात की तो देवाच्या मंदिरात एक स्तंभ बनेल. हे खूप शक्तिशाली रूपक आहे. आहेच. याचा अर्थ काय होतो? स्तंभ म्हणजे स्थिरता, आधार. कायमस्वरूपी अस्तित्व. अगदी बरोबर. स्तंभ कधीही बाहेर जात नाही. तो मंदिराचा एक अविभाज्य भाग बनतो. म्हणजे ती व्यक्ती देवाच्या सान्निध्यात कायमची स्थिर होईल? हो, तिचं स्थान पक्क होईल. आणि सर्वात मोठ्या प्रतिफळ म्हणजे त्याला येशूसोबत त्याच्या सिंहासनावर बसल्याचा हक्क मिळेल. देवाशी पूर्णपणे एकरूप होण्याचं प्रतीक. अगदी. त्याच्या राज्याधिकारामध्ये सहभागी होण्याचं सर्वोच्च प्रतीक आहे. हे सगळं ऐकून मला त्या नवीन नावाबद्दलची उत्सुकता खूप वाढली आहे. हे इतकं वैयक्तिक आणि रहस्यमयी का आहे की ते नाव फक्त देवाला आणि त्या व्यक्तीलाच माहीत असावं? यात असं काय दडलंय? कारण त्या एका नावात त्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याचा संघर्ष, त्याच्या वेदना, त्याने गाळलेले अश्रू आणि त्यावर देवाने केलेली कृपा या सगळ्याची कहाणी सामावलेली असते. वाव. ते नाव म्हणजे केवळ एक ओळख नसते, तर ते देव आणि त्या व्यक्तीमधल्या एका खोल नात्याचं प्रमाणपत्र असतं, जे फक्त त्या दोघांनाच समजू शकतं. यासाठी आपल्या स्रोतांमध्ये काही उदाहरणं आहेत का जी हे अधिक स्पष्ट करतील? हो, खूप सुंदर उदाहरण आहेत. अब्राहमाचं उदाहरण घ्या. ओके. त्याचं मूळ नाव होतं अब्राम. जेव्हा त्याला एकही मूल नव्हता, तेव्हा देवाने त्याला अब्राहाम हे नाव दिलं. ज्याचा अर्थ आहे अनेक राष्ट्रांचा पिता. बरोबर. विचार करा, समाजात वांज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसाला असं नाव मिळतं. आणि मग त्याच नावाच्या पूर्ततेसाठी त्याला त्याचा एकुलता एक मुलगा बळी द्यायला सांगितला जातो. एक्झॅक्टली. त्या नावामागे दडलेला संघर्ष आणि विश्वास हे अब्राहम आणि देव सोडून दुसरं कोण समजू शकेल? खरंय. दुसऱ्यांना ते नाव दिसेल, पण त्या नावासाठी मोजलेली किंमत दिसणार नाही. तसंच याकोबचं आहे. त्याने रात्रभर देवदूताशी कुस्ती खेळली. तो लंगडा झाला, पण त्याने हार मानली नाही. आणि मग त्याला इस्रायल हे नाव मिळालं. त्याच्या भावाने विकून टाकलं. हो. वर्षानुवर्षे गुलामगिरी आणि तुरुंगवास भोगला. या सगळ्यातून ताऊन सुलाखून निघाल्यावर त्याला साफंतपाने म्हणजे जगाचा तारणणारा हे नाव मिळालं. पण त्या नावाच्या मागे असलेला त्याचा विश्वासघात, त्याचा क्रोध, त्याचा संयम, हे फक्त त्याला आणि त्याच्या देवालाच माहीत. आणि या सगळ्याचं सर्वोच्च उदाहरण म्हणजे स्वतः येशू. नक्कीच. स्रोतानुसार वधस्तंभावर मरण सोसल्यानंतर त्याला सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव मिळालं. आपण ते नाव आदराने घेतो, पण त्या नावासाठी त्याने काय सोसलं? हो, पित्यापासून विभक्त होतानाची ती किंकाळी, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास? ती निराशा, ते दुःख आपण खरोखर समजू शकतो का? नाही. आणि म्हणूनच स्रोत सांगतात की हे नवीन नाव केवळ दुःख भोगल्याने मिळत नाही. तर अच्छा. जेव्हा एखादी व्यक्ती देवासाठी एकाकी लढते, तेव्हा देव तिला एक असं नाव देतो जे त्यांच्या नात्याचं गुपित बनतं. हे ऐकून अंगावर काटा येतोय. म्हणजे जिंकणं हे एका मोठ्या वैयक्तिक आणि आध्यात्मिक प्रवासाचं फळ आहे. अगदी. आणि हा प्रवास, ही लढाई, हा संघर्ष, हे सगळं त्या पहिल्या आणि नवीन कराराच्या संकल्पनेशी जोडलेलं आहे. मला वाटतं आता आपण त्या मुद्द्याकडे वळायला हवं. हो. या दोन करारांमध्ये नेमका काय फरक आहे? हां, या सगळ्या चर्चेचा गाभा आहे. पहिला करार जो मोशेद्वारे दिला गेला, तो काही बाबतीत मर्यादित होता. कसा? तो पशूंच्या रक्ताने केलेला होता आणि दगडाच्या पाट्यांवर कोरलेला होता. त्याचं मुख्य काम होतं पाप काय आहे हे स्पष्टपणे दाखवणं. म्हणजे तो पुन्हा एकदा आरशासारखा होता. अगदी. तो नियम काय आहे हे सांगत होता, पण तो नियम पाळण्याची आंतरिक शक्ती किंवा प्रेरणा देत नव्हता.
एक्झॅक्टली. म्हणूनच त्याला तात्पुरता म्हटलं आहे. कारण त्यात एक त्रुटी होती. तो मनुष्याच्या दुर्बळ स्वभावाला बदलू शकत नव्हता. अच्छा. या उलट नवीन करार हा मसीहाचा म्हणजेच येशूच्या रक्ताने केलेला आहे आणि तो दगडावर नाही. तर आपल्या मनाच्या आणि हृदयाच्या पाट्यांवर कोरलेला आहे. बरोबर. पण थांबा, नियम तर नवीन करारात आहेत, मग फरक काय पडला? पुन्हा तेच नियम पाळण्याचा प्रयत्न करायचा आणि अपयशी व्हायचं, यात नवीन काय आहे? प्रश्न खूप महत्वाचा आहे. फरक नियमांमध्ये नाही तर नियम पाळण्याच्या यंत्रणेत आहे, मेकॅनिझममध्ये. ओके. नवीन करार केवळ नियम देत नाही तर तो पवित्र आत्म्याद्वारे ते नियम जगण्याची शक्ती देतो. अच्छा. नवीन कराराचा आधारच पवित्र आत्मा आहे. तो आपल्याला देवाचं प्रेम अशा प्रकारे समजावून सांगतो की आज्ञा पाळणं हे एक ओझं किंवा कर्तव्य वाटत नाही. तर तो आपल्या प्रेमाचा स्वाभाविक प्रतिसाद बनतो. हो. ओके, आता उलगाडा होतोय. म्हणजे पहिला करार बाहेरून नियम लावतो, तर नवीन करार आतून हृदय परिवर्तन घडवतो. बरोबर. पहिला करार म्हणतो हे कर, नवीन करार म्हणतो मी तुला हे करण्याची इच्छा आणि शक्ती देतो. अगदी. आणि हे सगळं करणारा एजंट म्हणजे पवित्र आत्मा. म्हणूनच त्याला स्रोतांमध्ये देवाची हमी आणि शिक्का असं म्हटलं असावं. हो. शिक्का किंवा सील ही एक प्राचीन संकल्पना आहे. शिक्का मालकी हक्क दाखवतो, तो अस्सल असल्याची खात्री देतो आणि त्याचं संरक्षण करतो. अच्छा. इफिस्करांच्या पत्रानुसार पवित्र आत्मा हा देवाचा शिक्का आहे जो विश्वासणाऱ्यांवर लावला जातो. आणि हा शिक्का काय करतो? हा शिक्का तारणाच्या दिवसापर्यंत त्या व्यक्तीच्या संरक्षणाची आणि ती व्यक्ती देवाची मालमत्ता असल्याची हमी देतो. ज्यांच्यावर हा शिक्का आहे ते अंतिम संकटांपासून सुरक्षित राहतील असं स्रोत सांगतात. यासाठी स्रोतांमध्ये काही रूपकं वापरली आहेत, ती खूपच प्रभावी आहेत. हो. जसं की सुगंधी तेल बाहेर यायचं असेल तर सुवासिक तेलाची बरणी फोडावी लागते, किंवा मशालीचा प्रकाश दिसायचा असेल तर मातीचं भांडं फोडावं लागतं. बरोबर. आणि जुन्या मंदिरात परमपवित्र स्थानात जायचं असेल तर मधला तो मोठा पडदा फाडावा लागायचा. या सगळ्याचा अर्थ एकच आहे. एकच. देवाची खरी प्रतिमा, त्याचं खरं स्वरूप आपल्यातून प्रकट व्हायचं असेल तर आपल्या शारीरिक वासनांना, आपल्या अहंकाराला, आपल्या मीपणाला फोडावं किंवा फाडावं लागतं. हो. आणि हे आपल्या ताकदीनं शक्य नाही. पण जेव्हा आपण पवित्र आत्म्याला शरण जातो तेव्हा तो आपलं जुनं भांडं फोडून आतला प्रकाश बाहेर आणतो. आणि हाच पवित्र आत्मा आपल्या पुनरुत्थानाची सुद्धा हमी देतो असंही म्हटलंय. हो. म्हणजे तो केवळ या जीवनातच नाही तर मृत्यूनंतरच्या जीवनाचीही गॅरंटी आहे. निश्चितच. रोमन्सच्या पत्रानुसार ज्या पवित्र आत्म्याने येशूला मेलेल्यांतून उठवलं तोच आत्मा जर आपल्यात राहत असेल तर तो आपल्या मर्त्य शरीरांनाही जिवंत करेल. अगदी. म्हणजे पवित्र आत्मा हा आपल्याला मिळणाऱ्या वारसा हक्काची म्हणजेच 1000 वर्षांच्या राज्याची आणि भविष्यातील शारीरिक पुनरुत्थानाची ॲडव्हान्स पेमेंट किंवा गॅरंटी आहे. वाव. तो केवळ पापक्षमा देत नाही तर पापावर विजय मिळवण्यासाठी सक्षम करतो. तो नियम देत नाही तर नियम जगण्याची ताकद देतो. वाव. आजची चर्चा खूपच स्तरांवर उलगडत गेली. चला आपण याचा एकदा धावता आढावा घेऊया. हो, नक्की. आपण सुरुवात केली देवाच्या राज्यापासून आणि पाहिलं की ते कोणतंही बाह्य ठिकाण नसून एक आंतरिक स्थिती आहे जी पवित्र आत्म्याच्या शासनाने सुरू होते. बरोबर. त्यानंतर आपण जिंकणाऱ्या व्यक्तीला मिळणाऱ्या प्रतिफळांमागचं सिम्बॉलिझम उलगडलं. ती केवळ बक्षिसं नसून देवाशी एकरूप होण्याच्या प्रवासातील महत्वाचे टप्पे आहेत. आणि ते नवीन नाव ही संकल्पना देव आणि व्यक्ती यांच्यातील एका अत्यंत वैयक्तिक संघर्षातून आणि कृपेतून जन्मलेल्या नात्याला दर्शवते. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण पाहिलं की नवीन करार हा केवळ नियमांचा सुधारित संच नाही, तर तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जगण्याचा एक पूर्णपणे नवीन मार्ग आहे. हो. पहिला करार काय करायचं हे सांगतो, तर नवीन करार पवित्र आत्म्याद्वारे ते कसं करायचं याची शक्ती आणि इच्छा दोन्ही देतो. अगदी. या सगळ्याचा केंद्रबिंदू पवित्र आत्मा आहे. तोच शिक्का आहे, तोच हमी आहे. आणि तोच नवीन कराराला जिवंत करतो. आजची चर्चा संपवण्यापूर्वी स्रोतांमधल्या एका वाक्याने मला थांबवायला आणि विचार करायला भाग पाडलं. कोणतं? ते वाक्य असं आहे, आपल्याला मिळणारी कृपा आपल्यासाठी विनामूल्य असली तरी ती देणाऱ्या देवासाठी विनामूल्य नसते. खरंच हे वाक्य या सगळ्या चर्चेचा सार आहे. हो ना? आपण कृपा, क्षमा, नवीन जीवन याबद्दल सहज बोलतो, पण ही कृपा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी देवाला कोणती किंमत मोजावी लागली याचा विचार केला तर त्या कृपेचं मोल कळतं. ती फुकट नाही तर अनमोल आहे. अगदी.
आणि मला वाटतं हाच विचार आजच्या चर्चेचा शेवटचा आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा संदेश आहे.